माता की जय। उभे राहू। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय। बोलो बोलो भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। डॉक्टर प्रमोद सावंत आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। प्रमोद सावंत आगे बढ़ो। भारतीय जनता पार्टीचे पक्षाध्यक्ष आमदार नाईक, आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, हांगा आशिल्ले खजिनदार, बाकी सगळे पक्षाचे वांगडी आनी हांगा सगळे कार्यकर्ते आज आमचो एक राष्ट्र कार्यकर्त्यांचो आमचो कार्यकर्तेच महिना तेंचो आमचो मेळावो की जे कितें देशात घडला आनी देशात घडटा आनी आमकां पैकी आमचे हांगा शेजारी देश आसा जे देश आमचे हितून आमचे लोकांक उज्यार काश्मीराक जाल्ले उलोवप आनी थंय आमचे लोकांक मान्य अशे वेळार आमी लोकांनी आमचे प्रायम मिनिस्टर जे आसा ते ओगी बसून तांकां उत्तर दिलें तांकां उत्तर दिलें ते आज सामके जे पाकिस्तान जे आसा ते भितर आसा आनी आमकां कसलीच गरज ना आमी कडेन सगळें जे आसा आमकां कोणाक वचपाची गरज ना पण की देशा कडेन वचपाची गरज ना आमी मजबूत आसा आमचो देश मजबूत आसा आमचो प्रायम मिनिस्टर मजबूत आसा आमी गोंयांत सुद्दां आमी सगळे मजबूत आसा आनी सगळे आमचे कार्यकर्ते आसा एकमेकांचे आसा सगळे आनी आमी देशाचे प्रायम मिनिस्टर तेजे फाटल्यान उबे रावपाक जाय गोंयांत आमचे डॉक्टर प्रमोद आनी हांगा नायक हांचे बरोबर आमी आसपाक जाय आनी आमचो देश आनी आमचें गोंय पर्यंत करपाक जाय आनी म्हाका खात्री आसा जे आयज आमचे चल्ला विकास डेव्हलपमेंट सगळें तेजे जातले आनी आमकां कोणाची गरज ना आमकां भायल्या देशांतल्यान फॉरेन कंट्रीच्यान आमकां कितें हाडपाचें गरज ना आमचे सगळे तरेचे आसा सगळे तरेचे आमच्या देशाक विकता म्हणून आमी डिपेंड कोणाची ना आमचो देश आमी आसा तो सुरता आनीक आमी सगळे एकत्र रावले सगळे जाती धर्माचे लोक एकत्र रावले जाल्यार आमचो देश आसा आनीकय फुडलो तशेंच हें आसतना आनी म्हाका खात्री आसा की आमी सगळे एकत्र रावया सगळे आमचे पक्षाचे म्हणटात आमी पक्षाचे नायक आसा तशेंच आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आसा हे सगळे रावचे आनी आमी सगळे एकत्र येवन गोंय आनी देशाक हाताळ लावचो धन्यवाद धन्यवाद सर तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदाच पुढे सरतले भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा रवी नाईकची आप आगे बढ़ो रवी नाईकची आप आगे बढ़ो डॉक्टर प्रमोद सावंत आप आगे बढ़ो
भारतीय जनता पार्टीच्या आयच्या फोंडा मतदारसंघाच्या आयच्या मेळाव्यात तुमचे मदीं आसा गोंय राज्याचे लाडके मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत या फोंड्या मतदारसंघाचे आमदार तसेच माजी मुख्यमंत्री आणि तांकां सगळ्या बहुजन समाजाचे नेते म्हणून वळखता अशे तुमचे सगळ्यांचे फोंडेचे लाडके रवी नाईक या मतदारसंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष हरीश नाईक दक्षिण गोंयच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रभाकर गांवकर आमच्या स्टेटीचे सचिव आणि प्रभारी जे सर्वानंद भगत ओबीसी कमिशनाचे अध्यक्ष मनोहर आडवेकर ह्या मतदारसंघाचे सगळे जुने जाणटे सगळे कार्यकर्ते मागीर विश्वनाथ दळवी आसा मागीर रिकेश नायक मागीर आमचो आनंद नायक उरलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते कोशाध्यक्ष पणजे आमचे संजू देसाय प्रशांत देसाय नगरसेवक सगळे तुम्ही आमचे बशिल्ले सगळे मानेस्त मोगाळ बंधू भगिनी आयच्या अध्यक्ष जातकीर फोंडा मतदारसंघाची म्हजी पहिली मिटींग आणि ही मिटींग इतल्याक लागून की अध्यक्ष जाले नंतर संपूर्ण गोंयभर म्हजो प्रवास जावो प्रत्येक मतदारसंघात हांव वचप आणि थंयची जी नवी निर्वाचित जी समिती आसा त्या समितीचे अभिनंदनी करप आणि तांकां ती समिती तांकां 31 जाणांची आतां तांकां फुडले वाटचालीक शुभेच्छा दिवप आज ह्या निमित्तान हरीश नायक आनी हाची 31 जाणांची जी कमिटी आसा ती कमिटी आमी हांगा डिक्लेअरी केली तांकां शाल घातले तांकां गुलाब पुष्प दिलो आणि तांचे स्वागत केले ह्या नवीन समितीचे हांव अभिनंदन करता आणि तांकां हांव फुडल्या वाटचालीक शुभेच्छा दिता सगळे बाकीच्या मतदारसंघांनी ताळी मारून सांगचे पडटले पण आम्ही एकूच मतदारसंघ करता ताळी मारून सांगण्याची गरज पडली आम्ही आयले भितर येतना आमकां ओवाळे फुलांचो वर्षाव जालो पाकळ्यांचो सगळ्या आनी आमी हांगासर दिवली पेटयली आनी मागीर आमी ते फोटो जे आसात ते 2 फोटोवांक आमी फुलां घातली आणि पांय पडले आनी वयर येत बसले खूप जाणां प्रश्न पडटलो हे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यक्रमाक भितर प्रमोद सावंत येता दामू नायक येता कोणी येतात पण ते 2 फोटो ते माचयेर आसतात नाल्यार बॅनराचेर आसतात आनी त्या फोटोवाक आमी पांय पडटात फुलां घालतात कोण ते कोणाक खबर ना सगळ्यांक म्हटलें की मिटिंगेक यो मिटिंगेक येतात मिटिंगेक सोंपली की बरी जाली मिटींग म्हटलें की गेले पण तो इतिहास आसा तो इतिहास आमकां सांगपाची गरज आसा आनी सोंपे भशेन हांव इतलेच खातीर सांगता आमच्या घरांत कितें घरांत आमच्या घरांनी बी अशेंच घराचो परिवाराचो इतिहास आसा भारतीय जनता पार्टी हो परिवार म्हणून वळखता फॅमिली म्हणून वळखता भारतीय जनता पार्टी हो पक्ष आसतूय न्ही पण त्याही पेक्षा भारतीय जनता पार्टी हो आमचो तुमचो सगळ्यांचो परिवार हांव एक उदाहरण दिता आमच्या घरांतले आमी आमच्या घरांत केन्नाय पळयलां आमी केन्नाय कोणाचेर होळी दिवपाक वतात लग्नाचें आमंत्रण दिवपाक वतात आनी लग्नाचें आमंत्रण दिली पत्रिका दिसतात दिली तेन्ना घरचे घरकान्नी कोण आसता ती म्हणटा राव हांव इल्ली साखर हाडटा च्या करता म्हणटा आमी म्हणटा कर इल्ली च्या फोर्स करता म्हणटा इल्ली च्या करता म्हणटा मागीर आमी हॉलांत बसचें पडटा त्या हॉलांत बसतकीर आमी कितें करता मागीर कांयच काम ना च्या येसर म्हणजे अशें एवढे तेवढे पळयता तेन्ना पळयतकीर आमकां वयर वण्टीचेर 2 फोटो दिसतात 2-4 फोटो दिसतात जाणट्यांचे चंदनाचे हार घातलेले किंवा ताका गंध लायलेले हार दिसतात त्या सगळ्या घरांनी हेंच त्या घरांत केन्ना एक धाकलो नातूय आसता पणटूय आसता तो खेळटा तो खेळटा केन्ना आजो आसता त्या आज्याक कोणी नांवां आसूं शकता कोण आज्या म्हणटा कोण आबू म्हणटा कोण दादू म्हणटा कोण दाय म्हणटा जायत आसता पण तो खेळटा बॉलांनी खेळटा एक बॉल असो वयर वता आनी तो फुटबॉलार पडटा तेन्ना आजो मस्त धाकटे हे बॉल सांबाळून ते फुटबॉल पडटा पांय पड म्हणटा आजो त्या फुटबॉल पांय पडपाक येतकीर तो नातू विचारता आज्या कोण रे तो कित्याक पांय पडलो
आजोबांनी सांगतात तो आमच्या घराण्याचा पुरुष वडील त्या मनशांनी मठी मारली हे घर ताणें बांदलां त्या हेजे व्हडले घरा कडेन आमी रावतात हेजे व्हडले नांव लायतात तेजें नांव आसूं मागीर शिरोडकार जावं सावंत जावं नायक जावं हे घराणें जे आसा परिवार जो आसा त्या घराण्यात तुका पुरुष वडील आसा ताणें मरे हें घर बांदिल्लें ताणें त्या कडेन काम केलें काबाड कश्ट केले आनी ही मठी उबारली त्या मठेन मागीर आगो जालो पण ताच्या नंतर तुजो बापूय जालो ताकाय शिकयलो ताकाय व्हड केलो आनी आतां तूं नातू ह्या घरांतलो तुवें असो व्हड जावपाक जाय आनी हो परिवार जो आसा तो परिवार फुडें व्हरपाक जाय आनी ते फोटो जे आसा ते ह्या घराण्याचे कुलपुरुश जांच्यांनी हें घर येदें व्हडलें केलें भारतीय जनता पार्टीचें तशेंच आसा हें घर हो एक परिवार आनी त्या परिवाराचे नातू आमी आसा आनी आमचे जे पुरुश जो आसा तो पुरुश जो आसा त्या फोटवांत भितर आसा ताचें नांव डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी आनी रमेश शिंदे ह्या परिवारातलो पुरुष कोण ह्या परिवारातलो संस्थात्मक कोण तो जर आमकां कळना जाल्यार ह्या परिवाराच्या फुडें आमी केन्ना बसपाक शकना ताज्या नंतरची नांवां आमकां खबरी आसा ताज्या नंतरची नांवां आसतलीं अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी आता नरेंद्र मोदी अमित शाह जे.पी. नड्डा ताज्या नंतरची सगळी गोंयची परत येता नांवां दोतोर प्रमोद सावंत आसतलो ताजें आमी नातू मागीर तांच्यांनी आनी व्हडलें घर कित्याक बांदलें ही मठी हो परिवार आज भारतीय जनता पार्टीचो परिवार 15 कोटी पर्यंत पाविल्लो आसा एक्टिव्ह मेंबर जे जवळ जवळ 10 ते 12 लाखांपर्यंत पाविल्ले आसा अनेक जाग्यांनी अजून मेंबरशीप वाडत आसा येदोसो गोंय भारत स्वतंत्र जाल्या नंतर आशिल्लो येदोसो पक्ष पार्टी आमच्या सगळ्यांचे प्रश्न पार्लिमेंटान मांडपाक लागून म्हणजे सुरू केल्ले देशाचे बरे करतात लागून केल्ले येदो व्हडलो पक्ष व्हडलो जाला मागीर तो कित्याचेर करता जाल्यार तांची एक आयडियोलॉजी आसा विचारधारा आसा ती विचारधारा म्हळ्यार खंयची ती विचारधारा म्हळ्यार अंत्योदय पंतप्रधान नरेंद्र मोदी आसतले जे.पी. नड्डा आसतले अमित शाह आसतले दोतोर प्रमोद सावंत आसतले सगळे आपल्या भाशणां उलयतना अंत्योदय 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 म्हणटात कितें अंत्योदय कोणाक खबर आसा अंत्योदय आमी हांगा आसा खुबशे लोक बायलां आसात आमी पुरुश लोक आसात आमी आयकतात पेपरांनी वाचतात अंत्योदय 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 ह्या शब्दाचो अर्थ कितें समाजातल्या गरिबातलो दरिद्र मनीस आसा ताका वयर काडप ताका सामाजीक प्रतिश्ठा दिवप ताजो सगळो सामाजीक स्तर वयर काडप ताका म्हणटात अंत्योदय मागीर तो कसो काडप ताका हाका धरून उबारून वयर दवरपाचो कसो ना ताज्यो ज्यो गरजो आसा मूलभूत गरजो आसा ज्यो गरजो ताका मेळूंक जाय ते ताका मेळ्ळे ना तें कळप ना जाल्यार ताका येवजणेच्या रुपांनी ना स्किमीच्या रुपांनी ताका दिवप ताका वयर काडप त्या स्किमीचें नांव त्या येवजणेचें नांव अंत्योदय आनी त्या विचारधारेचेर हो पक्ष चलता आमचे आमी केन्नाय म्हणटात आमी आतां केन्ना लायल्यात कोणी मिटींग जाली की मागीर घरा कडेन गेले बरोबर कोणी घरकार घरा कडेन आसता तो विचारता खंय आशिल्लो मिटिंगेक गेल्ले कोणाच्या रेजिमेंटाची मिटींग गेल्ले कितलो वेळ सुटलो ना मिटिंगेक भाशण करताले तो सांगून नायक खूब वेळ उलयलो मागीर फुडें विचारतली आतां पोटलो हाडला ह्या भाशणाच्या निमित्ताने पोटलो घेवपाचेच काम आमी करतात जें आमकां खबर आसपाक जाय कारण हे अंत्योदय स्किमीचे हातून त्या घरापर्यंत तो आमी जो कितें दवरिल्लें जें आसा जें काय कितें दवरिल्लें आसा जें येवजणी दवरिल्ली आसा त्यो पावोवपाचें काम भारतीय जनता पार्टीचें काम आयता नरेंद्र मोदी आसत नाल्यार डॉक्टर प्रमोद सावंत ह्या काळात तो दीस ज्या दिसा नरेंद्र मोदी पंतप्रधान जालो आनी लाल किल्ल्यावयल्यान भाशण उलयलें लाल किल्ल्यावयल्यान भाशण खंयचें उलयलो जाल्यार ताणें उलयलो एक हर घर शौचालय घराघरांत संडासाचो म्हणून उलयलो घराघरांत नळ आसचो आता एक देशाचो पंतप्रधान 140 कोटीचो पंतप्रधान देशाच्या किल्ल्यावयल्यान जर सगळ्यांक संबोधीत करून भाशण घेतली जर उलयता जाल्यार प्रत्येकाच्या घरांत हर घर शौच जहाँ शौच है वहाँ शौचालय लोक हसले कितें काय म्हणपाक हो पंतप्रधान आनी जीडीपीचेर उलोवपाचे एक्सटर्नल अफेर्साचेर उलोवपाचे देशाचे वेगवेगळे प्रश्न आसात ते व्हडले व्हडले प्रश्न आसात ते उलोवपाचे ते बुद्धिजीवी जे म्हणटात ते इंटेलेक्च्युअल म्हणटात ते लेख बरोवपाक लागले की पंतप्रधान कित्याचेर उलयता काय म्हणल्यार शौचालय
पण वस्तुस्थिती तीच आशिल्ली. म्हणजे खंयचे तरी घरातले भयणी खंयचे तरी आवय उक्ताडा वचून बसचें पडटालें, खंय तरी संकसाक वचून खंय तरी खळयांनी बसचें पडटालें. आपली लज आपले सगळे हे सांबाळून भितर हे सगळे संसार करता पडटाले. देशाचो पंतप्रधान जालो एक मूलभूत जर घटये आपल्याक जर हक्क जर मेळना मागीर आनी कसली आनी व्हडल्यो व्हडल्यो येवजणेची गजाली करप. ताणें प्रत्येक घरान संडासाचो हें पळयलें. अजून सुद्धा ते डॉक्टर प्रमोद सावंत जेन्ना दिल्ली वता तेन्ना दिल्ली बसता ताका प्रश्न करता विचारता, प्रमोद आख्खे गोवा में अभी क्या है, स्थिति क्या है, ताका उत्तर दिवचें पडटा. त्या प्रत्येक घरांतल्या बायलेक त्या प्रत्येक घराच्या आवयक जर सुरक्षा दिवपाक शकता जाल्यार हें सरकार करपाचें ना. हें सांगपाचो प्रयत्न अंत्योदय. एक खंयची तरी बायल खंय तरी 1.5 किलोमीटर उदकाक वता आनी तकलेर खंय तरी दोड आनी हानीक पळसा दोन जाण येता आनी भुरगीं बसा बसा उदकांत घालता. अशें जाल्यार त्या घराक त्रास जावचो न्ही म्हणून जो मनीस बापूय म्हणून राज्य करता, राष्ट्राचे राज्य पळयता, हो आमचो डॉक्टर प्रमोद सावंत राजा म्हणून गोंय चलयता, त्या वेळाचेर त्या घरां भितर हर घर जल, हर घर नल, हर घर जल हातूंत उदक थंय सामकें 24 तास मेळटा हें पळोवपाचें काम करता. त्या स्किमीक म्हणटा आमी अंत्योदय. तें अंत्योदय. भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो आसा तो हे सगळे घेवन ताच्या घराकडे वता. हे सगळे घेवन ताच्या घराकडे वता हे सगळे स्किमी दिता. या तर काँग्रेसीन कितें दिली ती आपल्या फाटलीं 60-70 वर्सां. देश स्वतंत्र जावन किती वर्स जाली ती याद करप. आमी 75 वर्सां जाली आनी अजुनूय आमी जर कितें जर उलोवपाक शकता जाल्यार सादें अजुनूय उदक नळ हें कितें जाता. आनी म्हणून ज्या वेळाचेर ह्यो सगळ्यो स्किमी थंय पावयतात ताका आमी नांव दिल्लें आसा अंत्योदय. अंत्योदय भाशणां भितर ह्या दोन ज्या मनशांनी ही मटी मारली, हें घर बांदलें, ही भारतीय जनता पार्टी केली, ती त्या खातीर केली ती अंत्योदयाच्या आदाराचेर सगळ्यांक स्किमी आसता. म्हाका याद आसा आमी ल्हानपणांत बॅनर लावपाक भोंवले, डबे घेवन पेंट मारपाक भोंवले. आनी पेंटान जेन्ना बरयताले आतां सगळें वेगळें जालां फ्लॅश. तेन्ना पेंटान बरयताले कमळावर मध्य ताई माई आमकां कमळावर त्या शिकता त्या पुण्याक लावन गाडी घेवन भोंवले. पळयलें ना तूं सगळ्यांनी ते कोण विसरले थोडे आसा दिसता. बळया घराचे हवाय वाठारांत जाता जेवणाची वेवस्था आसा न्ही पळयलें न्ही. त्या वेळेचेर आमी कोणाच्या घरांत वताले. आमची बहुतेक समाजाची घरां कशी आसना दार फुडलें उक्तें फाटल्यान कोण तरी नुस्तें उजरयता नाल्यार भाजी शिजता नाल्यार कपडे उजरयता. त्या वेळाचेर दाराचेर टक करपाची ती प्रथा नाशिल्ली. कोण बी आसा तुमी डायरेक्ट फुले घालून साठयतना भितर खंय देखील तर त्या कपडे भितर घालतले. कसली गजाल आशिल्ली. बायले तर डायरेक्ट करताले. त्या वेळाचेर आमी कार्डां वाटपाक वताले. हातान बरयताले कार्डां पयलीं. आतां प्रिंट येता सगळें मोबायलाचेर टिपून करून नोटिफिकेशन येता. पण त्या वेळार कार्ड वाचपाक घराकडे वताले तेन्ना दारार जेन्ना टक करताले तेन्ना फाटल्यान कोण ती रांदताले ती करताले ती व्हडल्यान करून मारताले कोण रे म्हणटाले. आमी सांगताले आमी आयले फेमस मागपाक. परत फाटल्यान एक आवाज येतालो आयले चोर मत मागपाक. हीच वस्तुस्थिती आशिल्ली. पण त्या वस्तुस्थितीक जर बदललो जर कोणें जर जाय जाल्यार ज्या वेळेच्या ह्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान आनी त्या वेळाचेर पासून आतापर्यंत आमी कोणाच्या दारार जर वता जाल्यार तकली वयर काडून वता आनी सांगपाक वता की अंत्योदय. हे अंत्योदय म्हळ्यार कितें? सामाजीक स्तर वयर काडप. म्हाका याद आसा 60 वर्सांच्या जाणट्यांची 24 ऑक्टोबर 2000 ही स्कीम सुरू जाल्ली. त्या वेळाचेर जेन्ना मनोहर पर्रीकर आशिल्ले त्या वेळाचेर जाणट्यां खातीर जे आसा 60 वर्सां कोण जाल्यार किंवा विधवा बायलो आसा तांच्या खातीर म्हयन्या पयशांची स्कीम केली. लोक स्कीम म्हणटा आमच्या घरा कडेन आमदार जाल्ले काय हांव येवन म्हणटा आमच्या घरा कडेन येता आनी म्हणटा 15 उमटी मातशी स्कीम कर. कसली रे ती रे पयशे मेळटा ती खंयच्यो बायलो येतात म्हणटा ते म्हयन्या पयशे येता पळय ती त्या मातशें पळय म्हणटा. कसली कितें ते तिका खबर ना कसले ते तिका एकच खबर आसता म्हयन्या पयशे येतात. कोणें केलें कित्याक लागून केलें ताचे फाटीं काणी कितें आसा आमी समजा पडटा तेन्ना प्रेफरन्स करना. ज्या वेळाचेर मनीस 60 वर्सां जाता ताका दोळ्यांत कमी दिसता, ताचे हात थरथरतात, काळीज थरथरता, ताका कमी दिश्टी पडटा, ताका ब्लड प्रेशर जाता, ताका डायबिटीज जाता. हे सगळे रोग जे जाता आनी भुरगे लग्न करून आपल्या संवसारांत आसता. एक 100 रुपये जर जाय न्ही त्या चल्या कडेन मागपाक सुद्दां मन येना. कारण येदो व्हडलो संवसार ताणें खंय तरी गाड्या घेवन खटखटी विकून खंय तरी केळी विकून खंय तरी मानाय काम करून मोटरसायकलीचो पायलट जावन भाडें बांदून ताणें संवसार केल्लो आसता. तो मनीस स्वाभिमानान जगता. आपल्या पुता कडेन कितें मागतलो तो कशें विसरता काय म्हणटा.
पण ह्या मनशान ह्या देशा खातीर ह्या राष्ट्रा खातीर ह्या गंगाजळीने कितें सेवा केली आसा ती कोण विसरना. भारतीय जनता पार्टीचो राजा बापूयचो म्हणटलो आनी तांच्यांनी ती दीन दयाळ स्वयंपूर्ण स्कीम केली. त्या स्किमीची सामाजिक सुरक्षा योजना स्कीम केली. त्या त्या जाण्टेल्याक त्या विधवा बायलेक म्हयन्याक 2000 रुपये येता जाल्यार त्या गोष्टीचें नांव आसा त्या स्किमीचें नांव आसा अंत्योदय. म्हणजे खंयची तरी एक कोण तरी बायल आसतली कोण तरी भयण आसतली तिका म्हारगायेक आमकां तर संवय म्हारगायेक कोणाक गाडी मारतात ताणें आतां काळाक 40 दिसले फाल्यां 50 जाल्यार पयलीं गाडी म्हणून सकतात आतां पुणा पाड म्हणटा जाल्यार पीक सरकारा उजो पेटला बाजरा उजो पेटला गाडी सरकार ताणो तो घेता ताजे फाटल्यान डॉक्टर गोड सांगता तेन्ना जागतीक कितें जालां तें म्हाका खबर आसता. पूण अशे वेळाचेर सुद्दां त्या म्हारगायेक इलेक्ट्रिसिटी बोटाक लागून इलेक्ट्रिक फोन लावपाक जाय त्या गरीबाच्या घरात इल्ले तरी आधार काडपाक जाय म्हणून एक स्कीम तयार केली. त्या खातीर म्हयन्याक ते गृह आधाराचे म्हयन्याक 1500-2000 रुपये येता. आयज 40 वर्सां जाली 1000 रुपये काडून 1 किलो जाय कोणी केली काँग्रेसीन केली. एकटो मनशान काम आसता एक स्कीम काँग्रेसीची हांव साश्टांत नमस्कार हांगा जाता रेग्युलर जे इन्कम येता स्किमीचें नांव सांगता अंत्योदय. कोणाचो घोव जर बरो ना जालो की आपली बायल हांगा थंय रडटा धांवता आनी कोणी सारवार करा ताका हॉस्पिटलांत व्हराय म्हणटा आनी कोण तरी शेजारी बरो आसता तो कोण तरी ताका घराकडे व्हरता आनी हॉस्पिटलांत व्हरता. हॉस्पिटलांत दोतोर ताका भितर व्हरता तपासता तोंड तशें आमी पळोवन भायर येवन सांगता ताका बरो सिरियस एटॅक आयलो पोजिशन क्रिटिकल आसा आतां 2 लाख भर खंय वतली ती कोणाकडेन वतली ती बाबडी हांगा थंय सगळे कडेन धांवता खंयच्या कोंकणीन धांवता खंयच्या भिसणीन धांवता खंयचो जागो भितर हाडात दवरता. वेळ पडलो जाल्यार गळ्यांतलो मणी सुद्दां आसा न्ही तो सुद्दां घरांत दवरता पण आपल्या कपला वयलो कुंकू जो पुसता दिना ताका सारवार कर म्हणटा पांय म्हणून रडटा कोण दिना पयशे दोतोरी आयता पयलीं पयशे दिना. आनी अशे वेळाचेर तुका मानान भितर जर समजा खंयच्या हॉस्पिटलांत वचून एकट्याय जाग्यार वच म्हज्या नांवाचें नरेंद्र मोदीच्या नांवाचें दोतोर प्रमोद सावंत सांगता दीन दयाळच्या नांवाचें आनी तातूंत 4 लाख रुपये आसा कोणा कडेन पांय म्हणनाका खंयचे दिसली खंयचे पयशे आयुष्यमान भव अंत्योदय अंत्योदय. खंयचे तरी आवयच्या तकल्यार हांवें आडवे बी पळयले घरांत घोव आसता तिका लग्न कशें करपाचें काय कितें म्हारगाय कशें हें आनी चिंतता हें करी न्ही आपल्या घरांत एक आवयले म्हणून एक जावो तरी घालया आनी 2 काकां तरी घालया म्हणटा की आमी खंय लीज करता खंय तरी गोट्यान पयशे दवरता खंय उशामात खंय सारकें जाता ते करता. अशा वेळाचेर लाडली लक्ष्मी म्हणून 1 लाख रुपया जर दिता ही भारतीय जनता पार्टी आसा ही स्किमीचें नांव आसा अंत्योदय 1 लाख. आनी खंयची आपल्या मुद्दम कोविड जालो सगळे लोकांनी आशा सोडली आतां मरता दिसता म्हणले सगळे आतां सारवार आमी आमच्या घरांत भुरग्यांक सुद्दां टॅस्ट करूं लागले लावप ना म्हणटा कोणूच लावप दिनाशिल्ले वताले कोण भायले शेजाऱ्याक वळखत जालो हरशी केन्ना उलो म्हणून त्या वाड्याच्यान तुजे 2 काने सकाळचे म्हणटे सुद्दां कोण कांय दिना कित्याक कोरोना कोणी दारान गेटीर जर आयलो जाल्यार गेटीक सुद्दां डेटॉल लावन गेटीर पुसपाक लागले पुसताले ना सगळे दिले. आनी जो दिसवळेचे कामां वतालो त्या मनशाची याद करात 1.5 वर्स 2 वर्स कोरोना उरलो रस्त्यार गाडी दिसली पडनाशिल्ली पण दिसवड्याचेर कामां वतालो त्या मनशाक कितें मेळटलें प्रायवेट भाडें मारतलो ताका कितें मेळटलें रिक्षेन कोण भाडें मारतलो ताका कितें मेळटलें तो उपाशी. घरांत धाकटी जर भुरगीं आसा तांकां सुद्दां जेवणाक लग्न ना जालें तसो तो वेळ पण त्या वेळाचेर पोटूच जर चलना हातूच जर चलना नरेंद्र मोदी थंय बशिल्लो बापूय म्हणून राजा कसो आसपाक जाय ताचें उदाहरण जर जाय जाल्यार हें उदाहरण आसा. आमच्या ह्या सगळ्या राष्ट्रांतलो एक सुद्दां मनीस उपाशी उरचो न्ही म्हणून त्या वेळाचेर ताणें गरीब कल्याण योजना सुरू केली. त्या वेळाचेर प्रत्येक घरांत भितर फुकट तांदूळ फुकट एका घरांत जर 5 लोक जर आसात त्या घरांत एकाच्या 5-5 किलो जाल्यार 20 किलो तांदूळ मेळटा फुकट त्या वेळाचेर मेळटाले आतां पर्यंत मेळटा. गरीब कल्याण योजना अंत्योदय अंत्योदय आतां अजून सुद्दां मेळटा सांगा पळय कितले जाणांक मेळटा ते आपल्या कडेन ते कितें जाण घेता ते आपल्या कडेन आनी 2 आपल्या कडेन डबल घेता आजूय कित्याक मेळना शाबास वेळेवर बरें काडले 1 2 3 4 येवपाक जाय कारण ती प्रामाणीकपणान करपाचें अर्दे काडना सायडीच्या पयले म्हणून आपूण तें तांदूळ घालता अरे पळोवनी एका बापायन एका धुळे खातीर ती भेटली
घेता आमकां त्या खबर सुद्दां ना तुजो प्रमोद जावन काय सांगतालो अडचणीच्या भाशेन अनेक लोकांक खबर ना कोण दितली सुद्दां बरोबर न्ही तो सोसायटी वालो सांगता आपणूच दिता म्हणजे ताज्या बापायची दिली ही स्कीम भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदींनी केली आमच्या खंयच्या गरिबाच्या घरातले खंयचो दिवो येना वचून ही स्कीम अंतर्गत आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ह्या व्हडलो परिवार जो आसा तो परिवार जो आसा तो परिवार ह्या खातीर काम करता आणि ह्या खातीर आयज भारतीय जनता पार्टीचे जे कोण जे मेळावे जाल्ले त्या मेळाव्याच्या लोकांक आमी सांगपा खातीर आयले आयज हरीश नायकान एक दीस एक कमिटी केली आसा त्या कमिटीक आमी शाल घातले पण तांकां इतलें सांगपा लागून आमकां तुमकां शाल घातले गुलाब दिले पद दिली म्हणून काय व्हडले फोटो मारले म्हणून मला फेसबुकान नाल्यार व्हॉट्सएपाचेर स्टेटस बी सगळें करून पण काम करपा लागून कमिटी काडली पद निरोवपा खातीर न्ही एकदा हांव सादे काणयेन म्हणटा तर तुजे भायर एक कोणतरी बारकेलो किरकिरीत असो सांगतो खूब मजा पडटा ताका वच आनी एक फुलयान यो म्हणून 1000 तुका तो वचून एक फुलयान आनी 2000 म्हणटा आता त्याच मनशाक हांव PI करता मनीशी तोच किरकिरीत तोच 2 शाल दिता आता फुलयान यो म्हणटा तो म्हणलो आता म्हजेर फुले दिलो 5 म्हणल्यार सुद्दां म्हणटा की आपल्या भितर मनीस तोच पण कितले पद आयलें जबाबदारी आयली त्या मनशाचेर जें दिलें तें पद ती रिस्पॉन्सिबिलिटी ती अकाउंटेबिलिटी आसा त्या अकाउंटेबिलिटी खातीर तो आसा म्हणून ताका सॅल्यूट करता भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो जो पळय आतां हांगा पळय शाल घातलो आनी ताका सन्मान केलो ते पद वेचते न्ही तर ती रिस्पॉन्सिबिलिटी आसा येणाऱ्या इलेक्शनात फोंड्यांतल्यान आमकां 52% मतां जाय आनी त्या खातीर तुमी काम करता आणि म्हणून त्या वेळाचेर आमी उलयतना तें सांगतात आमी घरा कडेन वतले त्या वेळाचेर आमकां कोणें जर विचारलें तुमी हाडला पोटलो हाडला त्या पोटल्याचें उत्तर तें हें आमकां ऑलरेडी पोटले इंग्लीश दिल्ली आसा ती पोती मांडली आसा ती आमी घालत आसा पण आमी विसरतात केन्ना बरोबर इलेक्शन आयलें तेन्ना आतां रस्ते बरे जाले म्हणटकीर हांव केन्ना उदाहरण दिता पंच आनी सरपंच आनी कावन्सिलर उदाहरण कितें दिता बरो रस्तो बरो चलता त्या वेळाचेर एक कोण तरी फोन येता कावन्सिलराक म्हणून आसतले आता मातशें 2 तारीख 4 तारीख वरी गेटी कडेन घालून वचपाक कित्याक रे गेटी कडेन मोटरसायकल भितर काडपाक मातसो बरें पडटलें नाल्यार गाडी भितर काडपाक तो बाबा मागीर कितें कोणाचें 2 वर म्हाका ताका त्या कॉन्ट्रॅक्टर इंजिनियरान म्हणटा 4 गाडी घालत जाता म्हणून 5 मिनटां ताका बरोबर दिता आतां ते 4 गाडी न्ही तो एक रोज करता म्हणटा हडबड करता कित्याक तो सामकें गेटी कडेन न्ही फक्त भितर पर्यंत गाडी गॅरेजी घालता थंय पर्यंत घालून दी म्हणटा पण ताचे भितर जावना कारण तें सोलींग करपी आसता फुलराड करता आसता फुलराड करतकीर अडकी आसता अशें आसता मागीर तो म्हणटा इतलें सांबाळ तूं दाखयता तूं पोरतो जाणा घेवन इलेक्शना कडेन तुका 1,500 दी तुका लागीं लक्ष्मी दी तुका घरादार दी तुजे गरीब कल्याण करता तुका आनी एक दुसरी दी सगळे लोक विसरतात पण विसरतना ह्या कितें उरता 4 गाडी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे ह्याच तरणे मागता त्या घराघरात वचून तांचो विश्वास कधी घेवंक जाय आणि परत त्या वेळेचेर याद करपाक जाय पितळ जे आसा पळय पितळ ते पितळ मातशें काळें पडटा तशें दवरतकीर ताका मीठ आनी आमटान जर मातशें घातलें जाल्यार तें चकचकीत जाता तशें भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यान त्या टायमाचेर पितळ तें आसा त्या मनशाचे तकलेचेर तें आमटान आनी मीठ घेवन घासून याद करून दिवपाक जाय बाबा हें सगळें तुमी घरा कडेन आमी पावयल्लें आसा तरी आसतना कोण तरी तांच्या सांगतो तरी विचारता एक घरात जर हांव नांव घेना ताका लाडी दिली पाटी दिली सगळें दिली लाख दिले सगळें दिलें लाख म्हणल्यार आरे आमचे बरोबर करता वता तुजे बापाय पयशे जाल्यार पडमूल आसता पण भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो हो शेवट पर्यंत कार्यकर्तो आसता ताचे तकलेन आनी ताचे मनान तनान आनी आमी काडपाक भितर फक्त कमळ आसता कितें आसता हळू कित्याक म्हणटा तेंच कोण आसा सीएम म्हाका बसलो मोठ्यान म्हणा कितें आसता तें कमळ घेवन फुडें वता आनी तें कमळ घेवन आमी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फोकस करतात ते घोड्या भशेन म्हणजे कित्याक घोड्याक पयलें सगळ्यांनी घोडो घोड्याक 2 अशें झापलेले आसता शोले पिक्चर पळयता न्ही हेमा मालिनी बसंती घोड्याची ती अशी 2 झापलेले आसता कित्याक लायक आसता तशी 2 शाबास मुखार पळोवपाक कितें तें फोकस ही कित्याक लायिल्ली आसता सायडीन पळोवची सायडीन मोगे बी आसता ती शेतां
आनी मग ते आनी ह्या वटेच्यान तो गोड्याक येवंक शकता हळू मोको आपला गेल्यार तो वळखलो भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो हो फोकस आसचो आनी ताणें येणाऱ्या निवडणुकीक आमचे जे मनातले जे आसा आमी 52% मोकळे करून जातले आनी सरकार परत जातले आनी नरेंद्र मोदीच्या स्वप्नांतलो भारत आसा तो साकार करपाक लागून तुमची सगळ्यांची साथ आनी तुमी दितले अशें अपेक्षीत करता आनी म्हजी दोन उतरां सोंपोवचे पयलीं दितले काय ना बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद सर तुमची प्रेरणा आणि प्रोत्साहन दिवपी उतरा खातीर बीजेपी कोणत्या मंडळाच्या वतीनं परत एकदा तुमचे अभिनंदन करता भारतीय जनता पार्टीचा दामुनायच्या पाठी पडो आमचे गोयचे मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांगा उपस्थित आसा ज्यांच्या मार्गदर्शनाखाला आमचे गोय फुडें सरता तांचो आमकां सदांच आदार आसता तांच्या कानार गोंयची रिस्पॉन्सिबिलिटी आसा आनी सदांच गोंयच्या उदरगती खातीर वावरता आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या कडेन विनंती करता की आमच्या कार्यकर्त्यांक तांणी मार्गदर्शन करचें नरेंद्र मोदी या मागे बढ़ो भारतीय जनता पार्टीच्या पुन्हा मतदारसंघातल्या आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात व्यासपीठात आमचे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष दामुनाई तुमचे आमदार आणि राज्याचे आमचे एग्रीकल्चर मिनिस्टर माजी मुख्यमंत्री नवीन पात्रांव व्यासपीठाचेर आसात तुमचो साऊथ गोयचो अध्यक्ष प्रभाकर गांवकर तुमचो हांगासलो फोंड्याचो नवनिर्वाचित अध्यक्ष बाब हरीश नाईक आमच्या पार्टीचे ट्रेजरर बाब संजीव देसाई बाकीचे सगळे नगराध्यक्ष नगरसेवक आणि बाकीचे व्यासपीठाचेर आशिल्ले सगळे मानीस समोर आशिल्ले म्हज्या फोंड्या मतदारसंघातल्या कार्यकर्ता भावांनो आनी भयणींनो आनी पत्रकार मित्र आमी सगळे जाण कार्यकर्ता मेळाव्याक आयल्या कार्यकर्त्या मेळाव्याक येता आसतना आमी आव्हान करता की आमकां परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक फाटीं 2 वर्सां जालीं पण सातत्यान एक कार्यकर्त्याच्या मदीं जोश निर्माण जावचो कार्यकर्त्याच्या मदीं देश प्रेम निर्माण जावचो ह्या हेतूंतल्यान आमी सदोदीत कार्यरत आसता आमी काम करता आसतना अंत्योदय तत्वाचेर काम करता पण आमी जे म्हणटा आमकां राज्य हाडपाक जाय आमकां सरकार हाडपाक जाय कित्या खातीर कोणाक कितें दिसता म्हाकाच फक्त मुख्यमंत्री जावपाक जाय म्हणून आमदाराक मंत्री जावपाक जाय म्हणून ना आमकां जर परत आमी सरकार हाडूंक जाय म्हणटा आसत जाल्यार आमच्या खातीर नेशन फर्स्ट सेकंड पार्टी आनी थर्ड आमी सांगता आसतना घडये कदाचित काँग्रेसीक राज्य जाय आसतलें तांकां सरकार करपाक ते पयलीं मागीर तांकां तेजी पार्टी आनी तेज्या उपरांत देश ह्या फाटें सांगना तुम्ही मुद्दामून त्याचो इतिहास काढून पळयात पुराय काँग्रेसीक सदांच काँग्रेस फर्स्ट म्हणटाले ते मागीर ते आनी मागीर तेंचे मागीर देश आमच्या खातीर उलटें आसा देश प्रथम द्वितीय पार्टी आनी तृतीय आमी हे कित्याक हे उदाहरण जर दितलो आसत हांव तुमी मुद्दामून पळयात हो देश स्वतंत्र जावन 75 वर्सां पुराय जाली पयलो प्रधानमंत्री कोण जालो जवाहरलाल नेहरू तेजी आतां याद उरना जाल्ले हांव तरी याद करता मुद्दाम मागीर कोण जाली इंदिरा गांधी जाली मदीं मात्र वेळ स्वतंत्र सोडून दी तेज्या उपरांत कोण जालो राजीव गांधी जालो बरोबर काय ना आतां इंदिरा गांधी नेहरूची कोण त्या भुरग्यांक खबर ना तुमी सांगचें पडटलें कोण चली
मागीर हो राजू गांधी कोण ताजो नातू बरोबर सगळी लिंक गावना आनी ताच्या उपरांत कोण जाले खूब जाण जाले मुद्दा 10 वर्सां ओके ते सगळे काँग्रेसीच्या रिपोर्टाचेर करताले आनी ताच्या उपरांत म्हणजे इनडायरेक्टली सोनिया गांधी जाल्ल्या सारकी ती रिपोर्ट दाबी तो चला ती रिपोर्ट दाबी तो उलय ताच्या उलयत आशिल्लो म्हणजे अगेन काँग्रेस स्टडी म्हणजे काँग्रेसीच्या तेंक्याचे मदीं 10 जाण प्रधानमंत्री जाले आनी गेले भारतीय जनता पार्टीचो पयलो प्रधानमंत्री जालो अटल बिहारी वाजपेयी दुसरो प्रधानमंत्री जालो माननीय नरेंद्र मोदीजी कितें संबंध आहा संबंध एकूच आसा विचारांचो ह्या देशाच्या प्रती विचार करपी होच संबंध आहा रिलेशन कोणाचेच ना तो तेजो चेडो तो तेजो बापूय तो तेजो नातू कसलोच संबंध ना फक्त एकूच संबंध आसा ह्या देशाच्या विचाराचो नेशन फर्स्ट अंत्योदय सर्वोदय आणि ग्रामोदय या तत्वाचेर भारतीय जनता पार्टी काम करता संघाच्या विचाराच्या मुशींतल्यान देश प्रथम या भावनेंतल्यान काम करीत आयिल्ले आसा तेजे पर्यंत आमी काम करता आमी सगळ्या जाणांनी पहलगाम अटॅक हो आयकलो आमकां हळहळ्ळें आमकां दुखलें बरोबर काय ना हें आमकां सगळें आतां कित्याक कळटा खबर आसा सोशल मिडिया नॅशनल मिडिया सगळे चॅनल्स हे खूब म्हणजे मोठ्या प्रमाणात आमकां कळपाक लागला आनी त्या खातीर हांव त्या विशयाचेर येता जम्मू काश्मीरचो विशय आयला म्हणून हांव तुमकां मुद्दाम सांगता हांव म्हाज्या भाशणांतल्यान इतके दीस उलयनाशिल्लो जाणून उलयता आसतना सगळे श्यामाप्रसाद मुखर्जी आनी दीनदयाळ उपाध्याय ह्या दोगांचे फोटो लायले ह्या देशाक जेन्ना स्वातंत्र्य मेळ्ळें तेन्ना पयलें सरकार जालें आनी पयल्या सरकाराक 1951 श्यामाप्रसाद मुखर्जी ह्या देशाचे फॉरेस्ट मिनिस्टर आशिल्ले तेन्ना सगळ्या पार्टींचे मेळून सरकार जालें आनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे ह्या देशाचे पयले म्हणजे फॉरेन मिनिस्टर आशिल्ले आनी हे तेंच्यांनी आसतना जम्मू काश्मीर नेहरू म्हणपा लागलो वेगळे दवरुया की थंयच्या वयतल्यान तांकां पासपोर्ट जाय नाका बिस्कूट आनी नाका बरें कटकटी नाका त्या देशाचो मुख्यमंत्री तो प्रधानमंत्री त्या देशाची घटना वेगळी त्या देशाचो झेंडाय वेगळो मागीर कॉम्प्रमायज त्यांनी केले आनी त्या जम्मू काश्मीराक 2 झेंडे लावले भारताचो झेंडो लावले आनी तेंचोय झेंडो लावले खुबशे लोकांक खबर ना त्या देशात नाजाल्यार दोनूय घटना चलती भारताच्या संविधानीक चलती कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आनी तेंची आनी एक वेगळी घटना आसा ती चलोवणी दवरपाक जाय आनी थंय वयता जाल्यार भारतांतल्या प्रत्येक नागरिकान तुमकां लागल्यार पासपोर्ट काडपाचो आतां आमी तशे फॉरेन कंट्रीन वता पासपोर्ट घेवन तशें वचपाचें डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हांच्यांनी सांगलें की ना जम्मू काश्मीराक वयतलो जाल्यार आमकां पासपोर्ट लागचो ना तो ह्या देशाचो अविभाज्य घटक आसा आनी आमी केन्नाय त्या देशांत वचूंक केन्नाय जे आमचें राज्य आसा तो वेगळो देश न्ही ताच्यानी एकूच घोशणा दिली इस देश में 2 विधान 2 प्रधान 2 दिशा नहीं चलेगा या देशात 2 प्रधानमंत्री आसचेना या देशात 2 संविधानां चलचीना आनी या देशात 2 तिरंगे 2 झेंडे लागचे ना एकूच जातलो आनी तेंच्यांनी आपल्या मंत्रीपदाचें रेजिग्नेशन दिलें नाका तें मंत्रीपद आपल्याक म्हणून आयज कोण दिनासलो गरज ना त्या मंत्रीपदाचो देशा खातीर तेणी सोडून दिलें अशें भारतीय जनता पार्टीचे लिडर्स आसात सोडून दिले आनी तेणी कितें सांगलें आज आपूण डायरेक्ट जम्मू काश्मीरात प्रवेश करतलो तुमी कितें तें आपल्याक करून दाखयात म्हणून आनी तेजेनी ट्रेनींतल्यान ते जम्मू काश्मीरात गेले जम्मू काश्मीरात वतना फुडें थंय तांकां अरेस्ट केलें तांकां कैद दवरले आनी कैद दवरले त्या कैदीत दुसरे दिसा तांचो मृत्यू जालो कशें मेळ्ळें गूढरित्या ताका मारले गेले आनी तेन्नाच्या काँग्रेसचें सरकार कोण कसली इन्क्वायरी करून दिना काय दिता म्हणजे देशाचे जे फॉरेन मिनिस्टर आशिल्ले ते रिजायन करता कितें काश्मीरात वता कितें आनी तेंचें सरकार आसतना की तांकां थंयसर गूढरित्या मृत्यू येता कितें तेन्नाच्यान भारतीय जनता पार्टी एकच स्लोगन दिलो की देश में एक विधान एक प्रधान एक दिशा चलेगा ही घोषणा तेन्नापासून आतापर्यंत म्हणजे हालीं नरेंद्र मोदीजी 17 रद्द करीपर्यंत कितलेशेच फावटी तिरंगो लावपा खातीर कितलेशेच कार्यकर्ते काश्मीरांतल्या लाल चौकात गेले कितलेशेच फावटी गेले खुबश्या जाणांक खुबशी फावटी अरेस्ट केला गेला आमी तिरंगा थंयसर लायले आनी तेचो आमी जम्मू काश्मीर जो आसा ह्या देशाचो अविभाज्य घटक जावचो म्हणून सगळे
आमच्या राजकारणाच्या चलपून ज्या म्हाका कितें मेळटलें तेका कितें मेळटलें हाच्या खातीर आमी राजकारण करिना. आमी राजकारण करता आसत तर ह्या देशा खातीर राजकारण करता. आमी राजकारण करता आसत तर ह्या देशाच्यो सीमा घडटा अशें म्हणून राजकारण करता. आणि तेन्नाच्या आयज पर्यंत भारतीय जनता पार्टीचे हर एक कार्यक्रम हे कितलेशेच कार्यकर्ते जे आसा, अटल बिहारी वाजपेयी आसतले, मोदीजी आसतले, प्रमोद महाजन आसतले, सगळे जण वेगवेगळे फावटी जम्मू काश्मीरात तिरंगो लावपा खातीर त्या लाल चौकात गेले. म्हाकाय योग आयलो. 2013 हांव स्वता जम्मू काश्मीरात तिरंगा रॅलीत सहभागी जाला. हांव स्वता सहभागी जाला. म्हाका जम्मू अरेस्ट जाला. गोंयांतले 150 जाण आमी अनुरागजी ठाकूर आमचे फाटले मिनिस्टर्स तांच्या लिडरशिपीच्या सकयल जम्मू काश्मीरात तिरंगा रॅली काडलेली. लाखांनी कार्यकर्ते देशभरांतल्यान 2013तली गजाल खूब जाणांक इतिहास खबर नासता, खूब जाण वाचिना. हालीं ते 2013 हांव स्वता अरेस्ट जाला, आमदार आसतना जम्मू काश्मीरात अरेस्ट जालो. आमी ही स्टोरी इतल्याच खातीर सांगल्या कारण आमी तेज्या उपरांत म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आनी अमित भाई शहा हांच्यांनी 317वें कलम रद्द केले 2019 आणि ह्या देशाचो जम्मू आणि काश्मीर आज थंयसर 2 झेंडे लागना. थंयसरल्या मुख्यमंत्र्याक प्रधानमंत्री म्हणना आणि थंयसर 2 संविधानाक घालना. जम्मू आणि काश्मीर हो ह्या देशाचो अखंड भाग जालो. अखंड भारताचे स्वप्न पयली फावटी साकार केले गेले. अखंड भारताचे स्वप्न आमकां पहलगाम अटॅक आमी पळयलो. म्हणजे तुम्ही जर काढून पळयशात 1947 पासून ते 2000 साला पर्यंत थंयसरली हिंदू लोक सगळ्यांनी जम्मू काश्मीर सोडले. काश्मीर फायल टिचर कितल्या कधी पळयला आजमेरगडात खूप कमी लोकांनी पळयला. अजूनही जाल्यार युट्यूबाचेर वचून काश्मीर फायल टिचर पळयात. परिस्थिती जम्मू काश्मीरातली कितें आसा ही तुमकां कळटली त्या पिक्चराच्या निमित्तान. म्हणजे त्या वेळार आसलेले टेररिस्ट आणि त्या वेळाचे पॉलिटिशियन हांचो कसो संबंध आशिल्लो आणि देश आनी जम्मू काश्मीराची कशी वाट लावन दवरल्या हें तुमच्या लक्षांत येतलें. आनी ते कित्याक 2000 साला पासून 2014 साला पर्यंत ह्या देशाचे कितले फावटी टेररिस्ट अटॅक जाले आणि कितले लोक मेले आणि सामान्य लोक पुलीस आणि सैन्य 365 जाण हे ह्या सगळ्या हातूंतल्यान बळी पडले गेले. 365 पयलो अटॅक सचिवालयाचेर जालो आनी दिल्लींतल्या ज्या संविधानात आपले लोकसभेत आनी राज्यसभेत ज्या प्रकारे निवडून दिले खासदार आसता ताजेर डायरेक्टली टेररिस्ट हल्लो करता. अरे मुंबईतल्या त्या ताज हॉटेलात ते देवता कितें करून गेलं उडयो मारता. आमी पयल्या गोंयांतले आमचे एक भाव एक्सपायर जाता तुमच्या वेळग्यांतलो म्हाज्या मतदारसंघांतलो दोगांय जाणां वांगडाच दिल्ली आसा. 2008 काय 9 कंप्लेनी गजाल आसा. अक्षरधामाचे कितें अटॅक जाता येता आनी बॉम्ब घालता. हे कितें बेंगलोरात जाता, मुंबईत जाता, कलकत्तात जाता, कांयच जायना. उठसून टेररिस्ट येता खंय तरी बॉम्ब घालता आनी जय श्री मोहम्मद आनी कोण इजमुल्लादीन आनी आमी म्हणटा हे करतात. आमी तेजे आमी केला म्हणून खात्री फुडें सांगतात. आनी डेरिंग नाशिल्ले देशाक केन्ना ताका परती दाब विदरपा खातीर भारतीय जनता पार्टीचे सरकार येयल्या उपरांत तांच्यांनी डेरिंग करूंदी. आनी मुरीचो हल्लो जालो. डिफेन्स मिनिस्टर मनोहरभाई पर्रीकर आशिल्ले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आसलो. सर्जिकल स्ट्रायक करून घरात वचून ताका मारपाचें आनी ताका घरात घुसून मारले तांकां डेरिंग जाय आशिल्लें. ताच्या उपरांत पयले डेरिंग तेंच्यांनी पयर केले पहलगाम अटॅकाच्या निमित्तान. आनी भ्याड हल्लो केलो. तांकां जर खरें आसलें आसत भ्याड हल्लो म्हणटा. आनी तुमी विचारून मारता तूं हिंदू काय विचारून मारता, तूं मुस्लीम, तूं हिंदू, तूं कॅथलीक कोण म्हणजे तुमी हिंदू आसतल्याक मारतात आनी तांकां सांगतात वचून सांगा नरेंद्र मोदीजी म्हणून तुमचो आमी सिंदूर आमी पुसला म्हणून. आनी ऑपरेशन सिंदूर नरेंद्र मोदीजी केलें. तुमचो पुराय नाश नरेंद्र मोदीजी केलें. फाटल्या 2000 म्हणजे त्यांचे सरकार जे 2005 काय 2007 पासून सुरू आसले तेन्नाच्या 2014 पर्यंत केन्ना तरी असो प्रति हल्लो केला जाल्यार सांगात म्हाका. आनी डेरिंगूच नाशिल्लें. एअरफोर्स डिफेन्स एका एक कोण गुळी मारूंक शकनाशिल्ले. तेरो बात करते पहले बात में देखते गोली चलानी है क्या नहीं चलानी है. आनी नरेंद्र मोदीजी सांगले
तुमकां जाय तेन्ना जाय तशें करात एटॅक खातीर एक ऑपरेशन सिंदूर एक खंयच्या धर्माचेर आशिल्ले, एक खंयच्या धर्माच्या अगेन्स्ट आशिल्ले. ऑपरेशन सिंदूर हे खंयच्या देशाच्या विरोधातूच आशिल्ले. आपण एकदा सांगता बऱ्याच जाणांक दिसत की ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानाच्या विरोधात आशिल्ले म्हणून. ना, ऑपरेशन सिंदूर हे टेररिझमाच्या विरोधात आशिल्ले. ऑपरेशन सिंदूर हे टेररिस्टांक नष्ट करपा खातीर आशिल्ले. या जगातली टेररिझम नष्ट करपा खातीर नरेंद्र मोदीजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. आणि म्हणून हे ऑपरेशन सिंदूर लीड करता आसतना कॅप्टन सोफिया कुरेशी आणि योमिका सिंग दोन्ही लेडीज आणि तेय सांगता परत कॅप्टन सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग कित्याक लेडीज तर आमच्या या देशातली नारी शक्तीची ताकद वेगळी की हा जगात आणि आमची महिला जरी वायट झाली असत तर तुमकां आतंकवाद्याक नष्ट करपा खातीर पुरेशी आसा. आमची अजूनही ताकद आम्ही अनुभव वापरताना तुम्ही नष्ट जाऊन वयतले, आमकां ते वापरपाचें ना. आणि दुसरे ही लढाई धर्माच्या विरोधात आशिल्ली. अरे हय, या देशात तुम्ही धर्म विरोधात लढाई करपाक शकता. कॅप्टन सोफिया कुरेशी ही मुस्लीम बहीण ही जी आसली ही लीड करताली, तिने तेचे लीड करता आसतना नष्ट करपाचें काम केलां. म्हणून ही लढाई खंयच्या धर्माच्या विरोधात ना, ही लढाई खंयच्या देशाच्या विरोधात ना. चड विशीं प्रकार आशिल्लो नष्ट करपा खातीर, पण आमकां सामान्य मनशां मारलेले नाका. आमकां आतंकवाद नष्ट केल्लो जाय. म्हणून हांवें म्हटलां भारतीय जनता पार्टीक जर सत्ताधारी आसत जाल्यार फक्त म्हाका मुख्यमंत्री जावपाक जाय, तेका मंत्री जावपाक जाय, तेका आमदार जावपाक जाय म्हणून न्ही. भारतीय जनता पार्टीक जर सत्ताधारी आसत जाल्यार ह्या देशाच्या सुरक्षेच्यो सीमा घट्ट करपा खातीर, या देश वो ग्लोबल लेवलाचेर सुपर पॉवर करपा खातीर, वो देश इकॉनॉमिकली स्ट्रॉंग करपा खातीर, वो देश अंत्योदय सर्वोदय आणि ग्रामोदय या तत्वाचेर चलपा खातीर आमी म्हणून आमकां भारतीय जनता पार्टी खातीर सत्ता जाय. आमी केन्नाच आमचो विचार करूं ना, आमी खंयच्याच नेत्याक आपलो स्वताचो विचार करूं ना. तुमी मुद्दाम काडून पळयात तांची सत्ता गेल्या उपरांत तांचेर सगळ्यो केसी कित्याक चालू जाल्यो. तुम्ही आता ते हराळ ही केस तुम्ही पळयता आसतले की सोनिया गांधी येता, राहुल गांधीचें नांव येता. प्रत्येक राज्याच्या काँग्रेसचो व्हडलो लिडर काडून पळयात, ताजेर जर केस ना जाल्यार हांव सांगता त्या एकाने केस कसली देशातली सगळी आपत्ती संपदा सगळे आपूण खाल्लेल्याची. कर्नाटकातलो आतांय मुख्यमंत्री आसा, ताज्याय नांवाचेर केस आसा. आता तो मुख्यमंत्री ते बी तांच्याच राज्याची प्रॉपर्टी तेणी विकत घेतली ताज्या खातीर. म्हणून म्हज्या सगळ्या गोंयकार भाव आनी भयणीक हांव सांगपाक आयलां भारतीय जनता पार्टी सत्ता ही स्वता खातीर नाका आसून राज्या खातीर आनी देशा खातीर जाय. आमी हे सांगता आसतना मुद्दाम तुमी डिफरन्स पळयात. आज 63 वर्सां जाली गोंय स्वतंत्र जावन आणि 63 वर्सां जाता आसतना ह्या आमच्या 12 वर्सांत आमी डबल इंजिनचें सरकार राज्यांत आसा. डबल इंजिनच्या सरकाराच्या कार्यकाळात केल्लो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हाजेर तुमी लक्ष दियात आनी मुद्दाम पळयात. मांडवीचेर तिसरो पूल जातलो आसलो काय कितें, जुवारीचेर दुसरो पूल जातलो आसलो काय कितें, मनोहर पर्रीकर बायपास काणकोण ते कारवार वचपाचो हा जातलो आसलो काय कितें, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट तरी जातलो आसलो काय कितें. आमी म्हणटा की पत्रादेवी पासून गोंया पर्यंत 4 लेन हायवे शक्य आसलो काय कितें. 33,000 कोटी रुपया आमकां नरेंद्र मोदीजीच्या सरकारान दिलो म्हणून आमकां नॅशनल हायवे करपाक शक्य जालो. आमी मुद्दाम पळयता की मोल्याच्यान आमकां फोंडेच्यान वचपी डायरेक्टली पणजे पर्यंत वचपी हायवे जे पुराय राज्यांतले सगळे हायवे हे फक्त आनी फक्त आमकां डबल इंजिन सरकारा खातीर शक्य जाल्या. इतकेंच न्ही, म्हजो अध्यक्ष उलयता आसतना तेणी सांगलें की हय मोदीजी आमकां परवा मिटिंगेक वचपाचो आसा, चीफ मिनिस्टर कॉन्फरन्स 13 फ्लॅगशीप प्रोग्राम आसा. नरेंद्र मोदीजी हे स्वता रिव्ह्यू घेता माझ्या देशातल्या नागरिकांक सगळे मेळटा काय ना काय म्हणून. 13 फ्लॅगशीप प्रोग्राम म्हणजे कितें, हर घर नल से जल, हर घर बिजली, हर घर उजाला, हर घर उज्ज्वला, हर घर इन्शुरन्स. प्रत्येकाक प्रत्येक गोष्ट मेळटा काय ना हाजो रिपोर्ट दिवचो पडटा. मुख्यमंत्री म्हणून हांव करतना म्हाका प्रत्येका पर्यंत ते इन्शुरन्स कार्ड पावला काय ना ती
किसान क्रेडिट कार्ड पावला काय ना, परत त्याच्या घरात उज्ज्वला म्हणजे आज तुम्ही मुद्दामून पळयात 100% लोकांच्या घरात आम्ही टॉयलेट पावोवपाक शकले, 100% लोकांच्या घरात आम्ही लायट पावोवपाक शकले, 100% लोकांच्या घरात आम्ही गॅस दिवपाक शकले, 100% लोकांकडे इन्शुरन्स कार्ड आसा. आता जे सांगतालो ते इन्शुरन्स कार्डाची किंमत कितली किंमत 4 लाख रुपया. लोक मध्ये मध्ये 200 रुपये करतात. 4 लाख रुपया तुम्ही पे करता तर सांगू नका त्या इन्शुरन्स कार्डाचे. तुम्ही जे कार्ड स्वेच केल्या उपरांत जे करता पेडू तेणी तेची किंमत आसा. आमकां हाज्या खातीर सरकार जाय. आमी पळयता आसतले की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे मोदीजीचे सरकार हे 4 पिलरांचेर करता. ते युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण. आम्ही पळयता आसतना तुजी जात कितें, तुजो धर्म कितें, कितें खंयचो हे विचारना. आमी तो एक तर गरीब आसात तर त्या गरीबाक सगळ्यो स्किमी मेळपाक जाय. आनी पयली फावटी ह्या देशात इकॉनॉमिकल विकर सेक्शन हे उदयास आयलें म्हणपाक काय हरकत ना. हाज्या पयलीं जे नो डावट रिजर्वेशन ओबीसी एससी एसटी आसलेच, पण तो सामान्य कॅटेगरीत मनीस आसतालो, तो गरीब आसतालो, ताका फायदो मेळनाशिल्लो. पण सामान्य कॅटेगरींतलो गरीब मनीस सुद्धा इकॉनॉमिकल विकर सेक्शनान हाडपाचें काम जर कोणी केलें, नरेंद्र मोदीजीन केलें, नाजाल्यार ताका कसलेच फायदे मेळनाशिल्ले. ओबीसी एससी एसटी मेळचे, पण ताच्या बरोबर सामान्य कॅटेगरींत आसलेल्या गरीबाकूय मेळपाक जाय. आनी कोणाचेच कमी न करता केलें 10% रिजर्वेशन फॉर द इकॉनॉमिकल विकर सेक्शन. आनी जेन्ना आमी 4 पिलर जेन्ना म्हणटा म्हणून म्हटलें तूं हिंदू, तूं मुस्लीम, तूं कॅथलीक, ही स्कीम आमी मुस्लिमां खातीरूच काडल्या, ही स्कीम आमी हिंदू खातीरूच काडल्या ना. शेजारच्या राज्यांत ज्या पळय आमच्या मदींच म्हणपाक लागले फक्त मुस्लिमांक रिजर्वेशन दिया. आनी कित्याक सगळे मनीस आसा, आमी सर्व धर्म समभावाचेर आमी रावता. आमी जर म्हणटा आसत स्कीम कोणाक दिवची, गरीबाक दिवची. हय, मुस्लीम कॅटेगरीत गरीब आसा जाल्यार स्कीम मेळोवंकूच जाय. बाकीचे जर आसा तो हक्क आहा तो मेळचो, पण धर्माच्या आधाराचेर स्कीम दिवची न्ही, हे भारतीय जनता पार्टीचे म्हणणे आसा. आमी जर म्हणटा आसत युनिफॉर्म सिव्हील कोड फॉलो करपी गोंय हे पयलें राज्य आसा देशांतलें ते युनिफॉर्म सिव्हील कोड फॉलो करता. आनी म्हणून आमी सांगता आसतना युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण आयच्या तरणाट्याक युवा शक्ती म्हणजे माननीय मोदीजी विकसीत भारत 2047 फुडलो 25 वर्सां भारत देश कसो आसतलो ताचें स्वप्न आज पळयता. फुडल्या 25 वर्सांक आपूण आसतलो काय हेची चिंता ना, पण म्हाजो भारत देश हो ग्लोबल लेवलाचेर एक लेवलाचेर आसपाक जाय. ह्या देशांतली गरिबी पूर्ण नश्ट जाल्ली आसपाक जाय. ह्या देशांतलो एकूय मनीस उपाशी आसपाक जायना. आनी आमचे कडेन स्किल्ड मॅन पॉवर आसपाक जाय. स्किल्ड मॅन पॉवर आमी वेगवेगळ्या देशांत दिवपाक शकतले. म्हणून पयले फावटी स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री सुरवात जाली. आतां पर्यंत हेच्यांनी फक्त हात दाखय वयताले, त्या हातीक काम दिवपाचें केन्ना तेंच्यांनी करूं ना. माननीय मोदीजीच्या काळात त्या हाताक स्किलिंग, रिस्किलिंग आनी अपस्किलिंग हे पयले फावटी सुरवात जाले. आमी जेन्ना युवा शक्ती म्हणटा त्या युवा शक्तीक काम दिवपाचें काम हे म्हाज्या सरकारान केलां. आमी पळयता की गोंयांत सुद्धा फुडल्या येता त्या 2 वर्सांच्या भितर आमी 10 ते 12 हजार नोकऱ्यो सरकारात आसतल्यो. आनी इवन दो प्रायव्हेट सेक्टरांतूय नोकऱ्यो भरपाचें काम म्हजें सरकार करता. एप्रेंटिसशीप आसतली, इंटर्नशीप आसतली. आयज ग्रॅज्युएट जो भुरगो शिकता ताका घरा कडेन रावपाची गरज ना. तो ग्रॅज्युएट शिकला पळय न्हू, ताणी एप्रेंटिसशिपाक जॉयन जावचो, 1 वर्स एप्रेंटिसशीप करची. म्हणजे एक्सपिरियन्साचो यूज ताका ताच्या कामाच्या निमित्तान जातलो. आयज बरो वर्क कल्चर डेव्हलप जावपाक लागला. पयलीं कितें सांगतालें खबर ना, हांव बरें पोस्ट ग्रॅज्युएट जालो, आतां कितें करता घराच कडेन आसा. तेज्यान आतां आमचे भुरगे जे एप्रेंटिसशीप करता तांकां काम कितें हें कळपाक लागला. प्रायव्हेट सेक्टरांत ते जॉयन जावपाक लागले. हो वर्क कल्चर आसा. माननीय मोदीजीच्या सरकाराच्या काळात रिसर्च आनी इनोव्हेशन हाच्या खातीर खूब मोठ्या प्रमाणात पयशे दिवपाक लागलेले आसा. आमी फेलोशीप घेवपाक सुरवात केले. आमी 30 फेलोज घेतलो. आमी घेतलेलो फेलोशीप भुरगो म्हणजे युएसाक वचून सिलेक्ट जाता, पण टॅलंट सोदून भायर हाडपाचें काम म्हज्या सरकारान सुरवात केलां, आमच्या सरकारान सुरवात केलां. ही युवा शक्ती आसा. माय भारत ह्या पोर्टलाचेर चलात. नरेंद्र मोदीजींचो करियर आनी कॅरियर ऑप्शन जे वेगवेगळे आसा पळय हे तुमकां दिसतले. ज्या निमित्तान आयचो तरणाटो हो करियर आपले घडोवपाक शकता. आमी जेन्ना विचार करता तेन्ना फुडल्या 25 वर्सां म्हणजे विकसीत भारतांत आयचो 10 वर्सांचो
35 वर्सांचो जातलो तेन्ना तो खंय आसचो हाचो विचार आज मोदीजी करता. आमी राजकारण शॉर्ट टर्म करिना, फाल्यां म्हाका कितें मेळटलें काय हाचो विचार आमी करिना. भारतीय जनता पार्टीचें सरकार दुसरें नारी शक्ती हांवें सांगता आसतना महिलेक सन्मान दिवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. आनी तलाक 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 म्हणटाले 3 तलाक म्हटलें काय सोडली पाहिजे हे कितें जाता जाल्लें कोणी सांगता. अफगाणिस्तान ना, पाकिस्तानात ना, खंयच्याच मुस्लीम कंट्रीत हो कायदो ना. मागीर भारतानूच कित्याक तलाक म्हाका सोडप हे खंयच्या वयल्यान. आरे ते बायलेक घातलेली 2 भुरगीं कोण पोसचो ताचो विचार ना, तेका कायदो ना, तिका भुरगीं मेळोंक जायना. 3 तलाक रद्द करपाचें काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन केलें. ही समानता आसा. 33% रिजर्वेशन दिवपाचें काम नरेंद्र मोदीजीन केलें. लोकसभेत आसतलें, विधानसभेत आसतलें, फुडले फावटीच्यान की आमी म्हणटा 33% रिजर्वेशन मेळटलें. रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या अंतर्गत महिलांक सन्मान दी सेल्फ हेल्प ग्रुपाक लोन दिवपाचें काम एका सेल्फ हेल्प ग्रुपाक 20 लाख रुपया पर्यंत लोन दिता. रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या अंतर्गत मुद्दामून आरडीच्या सेल्फ हेल्प ग्रुपाचे आसत महिला आसत तांकां विचारात कोण्याक तुमी कित्याची तुमकां म्युनिसिपालिटी लागता, अर्बन सेल्फ हेल्प ग्रुप लागता, पण रुरल डेव्हलपमेंटात 340 सेल्फ हेल्प ग्रुप आसात. जवळपास 45,000 महिला ह्या हेतून जॉईन जाल्या. 310 कोटीचो बिझनेस फाटल्या 10 वर्सांत केला. 310 कोटी रुपया विचार करा. देशाच्या गोंयांत जलवलो जर बिझनेस जावपाक शकता आसत जाल्यार खऱ्या अर्थात हे महिलांचो विलींग ऑर्गनायझेशन, कम्युनिटी ऑर्गनायझेशनचो बिझनेसमॅन तो कितल्या बऱ्या पद्धतीन काम करपाक लागल्या गोंया सारक्या लागत तो विचार करात. तिसरी किसान शक्ती. पयले फावटी शेतकऱ्याक सन्मान मेळपाक लागला. अन्नदाता जो करता ताका पयले फावटी 5 लाख रुपया पर्यंत विदाउट कोलॅटरल सेक्युरिटी लोन मेळटा. कोणूय शेतकरी चलात बँकेन लोन दिनारा म्हाका विचारात. पयलीं 1 लाख मेळटाले. शेतकरी आसतलो, दुकान आसतलो, नुस्तेकार आसतलो, तेणी बँकेत वचपाचो, आपलें कृशी कार्ड दाखोवपाचें, ताका बँकेचे पेपर घाण दवरपाची गरज ना. ताका 1 लाख रुपया पर्यंत मेळटाले जाल्यार 5 लाख रुपया पर्यंत लोन. आज ताका बँक दिता. गॅरंटी कोणाची? मोदीजीची गॅरंटी आसा. ही किसान शक्ती. आनी चौथे गरीब कल्याण. गरीब कल्याण म्हणल्यार कितें? आमचे अध्यक्ष उलयता आसतना ताणी सांगलें कितले किलो तांदूळ मेळटा म्हणजे तुमी आदवें केलो. कोणी केलो तो आदवें केलो ब्रेक कोणी तरी तांदूळ मेळटा तो. आदवें तांदूळ मेळटा तो. कितले मनीस आसा तुज्या घरांत? कितले जाण आसा? 4 मनीस आसा. 2. तुज्या घरांत कितले घेतली? मम्मी कितले जाण? 5 जाण. 10 जाण. कितले तांदूळ मेळटा? 5 किलो एकट्याक. 50 किलो म्हयन्याक. कितें? 4 किलो दिता तुका? 40 किलो. 40 किलो मेळटा मगे दर म्हयन्याक. कितलो तेंप जालो मेळटा? कितलो तेंप जालो? तुका वर्सां याद ना कितली वर्सां? 2 वर्सांनी मेळाला. जवळपास 6 वर्सां सुमार जायची केन्ना फुडली 5 वर्सां फुकट तांदूळ मेळटले. मोदीची गॅरंटी आसा. मोदी त्या रेशनकार्डान बंद केलं जाल्यार म्हाका सांग. तावून तो थोड्या दिवसांनी कितें करीत आसतले. आनी ही मोदीजीची स्कीम आहा ते मोदी आतां सांगतालो पयलीं रेशन कार्डाक दिसतालो आपुणूच दिता म्हणून तो. आनी तो दुकानाचेर दिता ताका दिसता आपूण दिता म्हणून. हांवें व्हडलो बोर्ड लायताले एके वटेन मोदीचें एके वटेन हांव म्हणजे हांव दिता म्हणून तरी मेळटलें. जाल्यार तूं दिता रेशन कार्ड दिता आमकां खबर ना. तितले घालता तो बरो आनी तोय फुकट दाखयता आपूण दिता म्हणून. आनी ही मोदीजीची स्कीम आसा जी तांदूळ फुकट दिता आसतना कोणाचो जात आनी धर्म विचारूंक ना. ते 1 नेशन 1 रेशन. फाल्यां सकाळी बिहाराचो मनीस तुमी हांगा आयलो आनी तेणी आपले रेशन ट्रान्सफर केले जाल्यार ताका हांगा मेळपाक लागता. ही मोदीजीची स्कीम आहा. काँग्रेसच्या कार्यकाळांतली म्हाका एक स्कीम सांगात जाता जी काँग्रेसीन सुरू केली आनी ती चालू उरली किंवा आसा. एक स्कीम सांगात. एकूय स्कीम ना. फक्त एकूच आसली ती 100 रुपया दिवपाची. पंचायतीन दिताले 100 रुपया. ज्या जाल्यार म्हाका खबर ना. 15 मिनट आसतना दिताले ते. तो सेक्रेटरी कडेन येतालो पयशे येयल्या काय म्हणून जाल्यार खबर आहा तो पंच चालू जाताले. ओके पयशे येयल्या काय म्हणा तो सेक्रेटरी हे चल घेवं ना चल तूं म्हणा हे घेवं ना. तो धाडून घातला काय तो आपल्या बापायला दिले सेक्रेटरी. आनी 2 फावटी येवन गेलो जाल्यार 3री फावटी लाय काडून लायलो काय ना तो 80 रुपया काडून दी. आनी 100
रुपये लोकात म्हणजे तुम्ही विचार करा 30 रुपया सुद्धा लोकांच्या खात्यात आहे. माननीय नरेंद्र मोदींनी डीबीटी सुरू केले, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आम्ही एक बटन दाबता तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात. नरेंद्र मोदीजीच्या अंतर्गत क्लीन इंडिया, स्किल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, फिट इंडिया, प्रधानमंत्री आवास योजना, उजाला योजना, उज्ज्वला योजना, किती स्किमी सांगतो सांगा. त्याची एक सुद्धा स्किमी ना. आणि ह्यो काढलेले स्किमी पुढे 25 वर्षात चालतले. व नव भारत असा, विकसित भारत असा, विकसित भारत 2030 तुमच्याकडे मागपा काय ना. भारतीय जनता पार्टीचं सरकार फक्त आमचा आमदार आणि खासदार करपाक न्ही, तर भारतीय जनता पार्टीचं सरकार विकसित भारताचे स्वप्न साकार करपा खातीर, विकसित गोवाचे स्वप्न साकार करपा खातीर, त्या खातीर आमकां भारतीय जनता पार्टीचं सरकार जाय. दितले काय ना? सगळे जाण सगळ्या लोकांक सांगतले काय ना? सगळ्यो योजना सांगपाचें काम तुमचें आसा. आम्ही म्हणटालो हरीश नायक आमचो अध्यक्ष जालो, ते 31 जणांचे मंडळ निवडून आयला, ताका दिली फुलां दिली, हार घातले. उरलेल्या कार्यकर्ते म्हणटात आता तुम्हीच कितें तें पळया, आमचें कांय काम ना. अपूर्व तुजें काम आहा भितर, आपलें कितें काम ना म्हणून सगळ्यांनी काम करपाक जाय. एके कडेन भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याक घरा कडेन वचून जशें आमी म्हणटा की देशाच्या सुरक्षे खातीर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी काम करता आसात. आम्ही राज्य सरकाराचे आणि केंद्र सरकाराच्यो दोनूय स्किमी सगळ्या लोकांपर्यंत पावोवपाचें काम हे सगळ्या हांगा बसलेल्या कार्यकर्त्यांचें आसा. कोणाक एखादी दुसरी स्कीम जरी कळना जाली जाल्यार म्हाका दिसता पात्रांवाच्या कार्यालयात तरी वर्कशॉप दवरया, सगळ्यो स्किमी सगळ्यांक समजून सांगया, जेणे करून त्यो सगळ्या पर्यंत पावच्यो. आणि त्यो सगळ्या पर्यंत जेन्ना आमी म्हणटा तेन्नाच अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय हे साध्य जातले. हाची आशा आसा तुम्ही सगळे जाण करतले. आशा करतले काय ना? करतले जाल्यार म्हाज्या बरोबर परत एकदा भारत माता की जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदीजी मागे वळो. सगळ्या जवळचे परत एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार हाडचें, इतकेच सरकार म्हणजे जोरदार उभयता. धन्यवाद सर. तुमचे शब्द आमकां सदांच समाजान बदल हाडपाक प्रोत्साहन. सगळ्यांक विनंती आसा की तांणी बसचें, बसून रावचें. जेवपाची